नमस्कार. मी ज्ञानोबा ढगे, सहाय्यक प्राध्यापक, मराठा विद्या प्रसारक समाज संस्था नाशिक येथील कर्मवीर काकासाहेब वाघ कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय पिंपळगाव बसवंत येथे राज्यशास्त्र लोकप्रशासन या विषयाचं अध्यापनाचं कार्य करतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाविद्यालयीन शालेय जीवनामध्ये महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे मूल्य शिक्षण त्या संदर्भात थोडीशी चर्चा करणार आहोत. मूल्य शिक्षण हा विषय, ही संकल्पना खरं तर शिक्षणाचा मूलभूत पाया आहे. कारण विद्यार्थ्यांच्या अंगी मूल्यांची पेरणी किंवा विद्यार्थी आदर्श नागरिक बनवणे हे शिक्षणाचं उद्दिष्ट आहे. आणि त्यामुळे मूल्य शिक्षण हे शाळा महाविद्यालयांमधून दिलं जातं. आणि हे मूल्ये जे असतात हे मानवी जीवनाला संस्कार देत असतात, संस्कारित करीत असतात. आणि म्हणून मूल्य शिक्षण ही एक काळाची गरज आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये सगळं विज्ञान, तंत्रज्ञान, आधुनिकता ह्या सगळ्या परिसरामध्ये आता मूल्यांची रुजवात करणे हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. आणि ते शाळा महाविद्यालयातनं मोठ्या प्रमाणात होतं. आणि म्हणून मूल्य शिक्षण ह्या गोष्टीविषयी आपण मूल्य म्हणजे काय, मूल्य शिक्षण म्हणजे काय, शिक्षण म्हणजे काय, ह्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपण आज खूप वर्षापासून काम करतो आहोत. तुम्ही अध्ययनार्थी म्हणून, विद्यार्थी म्हणून या शिक्षण संस्थांमध्ये अभ्यास करत आहात. तर अशा वेळेस तुम्हाला पुसटची कल्पना, बऱ्यापैकी कल्पना मूल्यांविषयी आहे. तर साधारणतः बघा, आपण एक गोष्ट आपल्याला सांगितली जाते की राजा हरिश्चंद्राने एक स्वप्नामध्ये काहीतरी वचन दिलं होतं आणि त्याची पूर्तता तो जागेपणी करतो आहे. म्हणजे त्याच्यामध्ये प्रामाणिकपणाचं मूल्य जे आहे की स्वप्नामध्ये दिलेलं वचन तो या ठिकाणी पूर्ण करतो आहे. किंवा महात्मा गांधींचं सत्य आणि अहिंसा, त्यांचं जे भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये हे जे सत्य, अहिंसा हे जे दोन मूल्य होते, ही मूल्यांसाठी त्या माणसाने आपलं आयुष्य समर्पित केलेलं आहे. म्हणजे मूल्ये ही किती महत्त्वाची असतात जीवन जगत असताना हे या ठिकाणी दिसतं आपल्याला. मग मूल्यांची आवश्यकता काय आहे, का मूल्य आपण स्वीकारत असतो. तर साधारणतः म्हणजे जीवसृष्टीच्या इतिहासामध्ये मानव प्राणी जेव्हा इतर प्राण्यांपासून वेगळा झाला, त्याच्यामध्ये वेगळा होण्याच्या अनेक कारणापैकी मूल्य हे एक कारण आहे. कारण माणसाला मेंदू आहे, सशक्त मेंदू आहे. आणि पूर्व इतिहास काळात किंवा होमो सेपियन आपला जो प्रगत मानव बनतो तेथपासून तर पुढेपर्यंत आपण बुद्धीचा विकास केला, भावभावनांचा विकास केला. आणि या भावभावनांच्या विकास प्रक्रियेमध्येच मूल्यांची निर्मिती झाल्याचं दिसतं. आणि मानवी जीवन जगत असताना माणसातील परस्पर व्यवहार, व्यक्तीमधलं नातं दृढ करण्यासाठी ह्या मूल्यांची आवश्यकता होते. आणि म्हणून मूल्ये ही माणसाने स्वीकारलेली आहेत. मग ही मूल्ये अशी अचानक आलेली आहेत का, तर अजिबात नाही आहे. ही मूल्ये निर्माण होत गेलेली आहेत. जसा जसा मानव प्रगत होत गेला तसतसे हे मूल्ये माणसामध्ये आलेले आहेत. आणि मला असं वाटतं किंवा सगळ्याला आपण मान्य केलेलं आहे की मूल्ये ही साधारणतः सुरुवातीला त्या बालकामध्ये त्याच्या कुटुंबांपासून निर्माण होतात. आई वडील, आजी आजोबा, मामा मामी, काका काकी, भावंड यांच्यामध्ये जे घरातनं मूल्य निर्माण होतं, प्रेम, सद्भावना, सदाचार, संघटन, एकमेकांचा सन्मान करणं, ही सगळी मूल्ये कुटुंबातनं पुढे येतात. त्यानंतर व्यक्तीचा परिचय होतो समाजासोबत, शेजारी पाजाऱ्यांसोबत. मग शेजाऱ्यांशी प्रेमाने वागा, शेजाऱ्यांशी स्नेह संबंध ठेवा, एकमेकांच्या अडीअडचणीला धावून जाणे, एकमेकांना मदत करणे, हे जे परस्पर अवलंबण्याचं मूल्य आहे, परस्परांच्या अडीअडचणीला धावून जाण्याचं मूल्य आहे, एकमेकाच्या संकटामध्ये मदत करण्याचं जे मूल्य आहे, हे समाजाकडनं आपल्याला आलेलं आहे. जसा आपल्यासाठी समाज तसे समाजासाठी आपण हे आपल्यामध्ये कुठंतरी रुजलेलं आहे. याच्यातनं सुद्धा सामाजिक सांस्कृतिक मूल्ये आपल्यामध्ये येतात. त्यानंतर सगळ्यात महत्त्वपूर्ण कार्य कोण करत असेल मूल्य रुजवण्यासाठी, ते शिक्षण संस्था करतात. बालवाडी, अंगणवाडीपासनं पूर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि वरिष्ठ महाविद्यालय याच्या सगळ्या शिक्षण प्रक्रियेमध्ये मूल्यांची रुजवात त्या बालकांवरती, त्या विद्यार्थ्यांवरती केली जाते. म्हणजे शिक्षण हे संस्कार देणारे फार मोठे शाळा आहे.
त्याच्यातनं ती दिल्या जाते. त्यानंतर व्यक्तीचा परिचय होतो त्याच्या संस्कृतीसोबत. ज्या भागात वाढला येतो, ज्या परिसरात राहतो, ज्या देशामध्ये राहतो, त्या देशाची एक संस्कृती असते, त्या समाजाची एक संस्कृती असतात, त्याचे काही नीती नियम असतात, त्यांचे काही उत्सव असतात, सण समारंभ असतात. त्याच्या माध्यमातून सुद्धा व्यक्तीचा सांस्कृतिक विकास होतो आणि त्या अनुषंगाने काही सांस्कृतिक मूल्ये, काही नवीन मूल्ये आणि सामाजिक त्या मूल्ये त्याच्यामध्ये येत असतात. त्यानंतर महत्त्वाचा घटक म्हणजे जसा जसा व्यक्ती प्रगत होत गेला तसतसं त्याने तर्कदृष्ट्या विवेकनिष्ठपणे विचार करून शोधक वृत्तीतून आपल्यामध्ये बदल करून आणले. आधुनिक होत गेला तो. विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करत गेला. विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करता करता तो हा आपला मानव प्रगत होत गेला, अपग्रेड होत गेला आणि त्या अनुषंगाने त्याने नवनवीन मूल्यांचा स्वीकार केल्याचं त्या ठिकाणी दिसतं. मग तो वैज्ञानिक दृष्टिकोन असेल, संशोधक वृत्ती असेल, हे निरीक्षण क्षमता असेल, तर्कशुद्धपणे विचार करण्याची पद्धती असेल, किंवा तुम्ही बघा भारतासारखा एक जास्त लोकसंख्या असलेला देश, राष्ट्र, या राष्ट्रामध्ये छोटे कुटुंब हे एक मूल्य आहे. छोट्या कुटुंबांचा स्वीकार काय केला? आपल्या देशाच्या ह्या सगळ्या भूमिकेवरून आपण केला. म्हणजे नवनवीन समाज जसा कूस बदलतो, समाज जसा आधुनिक होतो, तसतसे काही मूल्यांचा आपण स्वीकार करतो. समाजामध्ये खूप आदर्श असतात, खूप ऐतिहासिक पुरुष असतात, शास्त्रज्ञ असतात, समाजसुधारक असतात, महापुरुष असतात. ह्या समाजसुधारकांच्या, इतिहास पुरुषांच्या वर्तणुकीतून त्यांनी केलेल्या पराक्रमातनं, त्यांच्या केलेल्या कामातनं, विज्ञान तंत्रज्ञानामधल्या शास्त्रज्ञांच्या शोधातनं आपल्यासमोर जी काही आदर्श व्यक्ती आहेत त्यांच्या व्यक्तीच्या वर्तनाचा, विचाराचा प्रभाव आपल्यावरती असतो आणि आपण काही मूल्ये त्यांच्या वर्तनाकडे, त्यांच्या कार्याकडे बघून स्वीकारत असतो आणि आपल्यामध्ये तसा बदल करत असतो. त्यानंतर अध्यात्म. खरं तर ते आपल्या खूप धर्मपंथ आहेत. या धर्मपंथामधला मूळ विचार जो होता नीतीचा, तत्वाचा, मूल्यांचा, त्या विचारातनं विपश्यना, प्रार्थना, प्रेम, सद्भावना, सदाचार, हे जे सगळे मूल्य आहेत हे सुद्धा अध्यात्मातनं, वेगवेगळ्या धर्मातनं, पंथातनं पुढे आल्याचं त्या ठिकाणी दिसतं. मग मूल्ये किंवा मूल्यांची संकल्पना जी आहे ही कशी संकल्पना आहे? ती ऐतिहासिक संकल्पना आहे. ती काय आज एकाएकी आलेली नाही. जसं जसं मानव प्रगत होत गेला तसतसं मूल्यांचा विकास मानवामध्ये होत गेल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं आणि त्या अनुषंगाने ही मूल्ये आपल्यामध्ये आलेली आहेत. मग हे मूल्ये कोणती कोणती आहेत? जेव्हा आपण असा विचार करतो तर विविध प्रकारची मूल्ये आहेत. सामाजिक मूल्ये आहेत, राजकीय मूल्ये आहेत, सांस्कृतिक मूल्ये आहेत. ही मूल्ये आपल्याला या ठिकाणी दिसतात. याशिवाय ऐतिहासिक मूल्ये, आधुनिक मूल्ये, मानसिक मूल्ये, राष्ट्रीय मूल्ये, वास्तववादी मूल्ये, ही सुद्धा मूल्ये या ठिकाणी आपल्याला दिसतात. स्वामी विवेकानंद युवकांना म्हणतात किंवा त्यांची केंद्रित अपेक्षा अशी आहे की चारित्र्य घडविणारे, मानसिक बदल वाढविणारे, बुद्धी विशाल करणारे आणि स्वावलंबी बनविणारे असे शिक्षण आम्हास हवे आहे, असे स्वामी विवेकानंद म्हणतात. म्हणजे त्या शिक्षणामध्ये त्या विद्यार्थ्याचं चारित्र्य घडलं पाहिजे, त्याचा मानसिक बदल म्हणजे तो वर्तनाच्या दृष्टीने इष्ट बदल झाला पाहिजे, त्याची बुद्धी विशाल, व्यापक, त्याचा दृष्टिकोन व्यापक बनला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो स्वतः स्वावलंबी बनला पाहिजे. तो स्वावलंबी बनला म्हणजे सन्मानाने जगेल. असं देणार, असं कुठलं शिक्षण असेल ते आम्हाला हवे आहे. म्हणजे एकंदरीत मग अजून मूल्य म्हणजे काय याचा जर आपण विचार केला तर सावित्रीबाई फुले एका ठिकाणी म्हणतात, शिक्षणाने मनुष्यत्व पशुत्व हटते पहा. किती उदात्त आणि वेगळा विचार आहे की शिक्षणाने मनुष्यत्व पशुत्व हटते पहा. म्हणजे आपल्यातलं पशुत्व घालवायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. मग शिक्षणाने काय येणार आहे आमच्यामध्ये? मनुष्यत्व. मग हे मनुष्यत्व म्हणजे काय? ही मूल्ये. मग कोणती मूल्ये? की माणसाचे वर्तन कसे असावे या संबंधी समाजाने काही आदर्श निर्माण केलेले असतात. हे आदर्श म्हणजेच मूल्य होय आणि ही मूल्ये आमच्यामध्ये आली पाहिजे. शिक्षणाच्या माध्यमातून ही मूल्ये आमच्यामध्ये रुजली पाहिजे. ज्या संस्कारातून मानवाचे विचार, प्रवृत्ती, वर्तन निर्माण होते त्याला मानवी मूल्ये म्हणतात. म्हणजे जे संस्कार आपण घेतो, सामाजिक सगळे संस्कार, त्या संस्कारातून तुमचे माझे विचार, आपले वर्तन हे
आदर्शाकडे झुकलं पाहिजे, त्याला आपण या ठिकाणी मानवी मूल्य म्हणतो. मग मूल्य शिक्षणाचा अर्थ बघत असताना मूल्य म्हणजे काय आपण बघत आहोत. ज्यांची आकांक्षा धरावी, पाठपुरावा करावा अशी गोष्ट म्हणजे मूल्य होय. की आपण म्हणतो की मला आदर्श जीवन जगायचं आहे. आपण जीवन जगत असताना आपण एक समाजामधले आदर्श, जबाबदार, एक आपल्याला सगळ्या लोकांनी एक चांगला व्यक्तिमत्व, आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं पाहिजे, ही जी आपली आकांक्षा असते ती आकांक्षा म्हणजेच मूल्य होय. किंवा मनुष्याच्या जीवनामध्ये आपल्या स्वतःच्या व्यक्तिगत काही खूप आवडीनिवडी असतात, पण या आवडीनिवडी कधीकधी माझ्या आवडीनिवडी इतरांच्या गैरसोयीच्या असतात, इतरांवरती वाईट परिणाम करणाऱ्या असतात, किंवा माझ्या आवडीनिवडीमुळे इतरांची गैरसोय होणारी असते, समाजाची गैरसोय होणारी असते. अशा वेळेस मी माझ्या आवडीनिवडी मागे घेऊन समाजाला अभिमुख किंवा समाजाभिमुख वर्तन करतो, त्या आपल्यावरती नियंत्रण लादून घेतो, त्याला सुद्धा मूल्य या ठिकाणी म्हणता येईल. बघा, आपल्या देशाचं ब्रीद वाक्य आहे सत्यमेव जयते. सत्यमेव जयते किती मोठं मूल्य आहे. सत्यम शिवम सुंदरम, हे जे मानवाचा इतिहास, सत्यम शिवम सुंदरम म्हणजे सत्याचा, चांगल्या गोष्टीचा कधीही आपण पाठपुरावा केला पाहिजे, ही ती गोष्ट आहे. महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात, निर्धाराने धरी सद्विवेकास कित्ता संतानास ज्योती म्हणे. बघा की तुमचा सद्विवेक हाच आदर्श पुढच्या पिढीकडे जाणार आहे, आणि ह्याच व्यक्तीने जो निर्धाराने सद्विवेकास धरला, सद्विवेकाला त्यानं पाचारण केलं, सद्विवेकानुसार त्यानं वर्तणूक केली, आपल्या पुढच्या पिढीकडे देणार. मग मूल्य शिक्षणाचा अर्थ बघताना शिक्षण म्हणजे काय, आपण जेव्हा असं बघत असतो की आता मूल्य बघितले, शिक्षण म्हणजे काय, तर साधारणतः शिक्षण म्हणजे सद्गुण. सॉक्रेटिस म्हणतात की सद्गुणाला ज्ञान म्हणावयाचे, आणि शिक्षण म्हणजे सद्गुण. रवींद्रनाथ टागोर म्हणतात की शिक्षण म्हणजे वर्तनात घडून येणारा बदल होय, वर्तन परिवर्तन. चारित्र्याची घडण म्हणजे शिक्षण. व्यक्तीचा इष्ट दिशेने घडून येणारा बदल म्हणजे शिक्षण. व्यक्तींचा सर्वांगीण विकास म्हणजे शिक्षण. शिक्षण म्हणजे व्यक्तीमधील सुप्त शक्तीचे प्रगटीकरण. जर हे सगळं शिक्षण असेल, आणि मूल्य म्हणजे तरी काय, व्यक्तीच्या आतील आदर्श म्हणून जे काही मूल्य असतात त्यांचं प्रगटीकरण झालं पाहिजे, व्यक्तीचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. सर्वांगीण विकास म्हणजे त्याचा बौद्धिक विकास झाला पाहिजे, त्याचा भावनिक विकास झाला पाहिजे, आणि त्याच्यामध्ये इष्ट असे क्रियात्मक बदल देखील झाले पाहिजे. राज्यशास्त्रज्ञ प्लेटो म्हणतात, प्रत्येक माणसात काही विशिष्ट प्रमाणात निसर्गदत्त जन्मजात शक्ती असतात, त्यांना जागृत करून पूर्णत्वास नेणे म्हणजे शिक्षण. प्रत्येक व्यक्तीमध्ये राजहंस दडलेला असतो, आणि तो राजहंस आम्हाला कुठनं बाहेर काढता येतो, तर शिक्षणातनं काढता येतो, आणि शिक्षणातनं ते काढता येणं म्हणजेच ते खरं शिक्षण होय. मग मूल्य आणि शिक्षण यांचा संबंध बघत असताना शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीचा शारीरिक, बौद्धिक, भावनिक आणि आत्मिक विकास होतो. म्हणून शिक्षणतज्ञ जॉन ड्यूई म्हणतात, शिक्षण म्हणजे भोवतालच्या नैसर्गिक वातावरणाशी, सामाजिक परिसराशी समायोजन करण्याची पात्रता मनुष्याच्या अंगी आणून देणे. शारीरिक विकास म्हणजे काय, आपल्याकडे खेळाचा तास असतो, मैदानावरती आपण खेळत असताना आपल्यामध्ये संघटन कौशल्य वाढतं, आपल्यामधलं नेतृत्व गुण पुढे येतं, एकमेकाला सहाय्य, मदत करणे, एकमेकाला हात देणे, ह्या गोष्टी वाढत राहतात. ह्याच्या अनुषंगाने मी किती बेस्ट, आमचा संघ किती बेस्ट करेल, याकडे आपलं लक्ष असतं. शारीरिक विकास शिक्षणातनं होतो. बौद्धिक विकास, एक तुम्ही प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करत आहात, खूप वेळ निरीक्षण करावं लागतं, त्याच्या रीडिंग लिहून घ्यायला लागतात. बॉटनिकल गार्डनमध्ये तुम्ही उभे असाल तर तासन तास त्या पानाकडे बघावं लागतं, त्या फुलांकडे बघावं लागतं. तुमच्यामध्ये शोधक वृत्ती वाढते, निरीक्षण क्षमता वाढते. एखाद्या साहित्याचा अभ्यास करत असताना तुमच्यामध्ये रसिकता निर्माण होते, सौंदर्य दृष्टी विकसित होते. एखाद्या कविता, भावनिक कविता असेल, एखादं साहित्य किंवा सामाजिक समस्या असेल, त्याच्या माध्यमातून सुद्धा तुमच्यामधलं संवेदनशीलता ही विकसित पावते. एखाद्या प्रश्नाकडे कसं बघितलं पाहिजे हे सुद्धा कळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षणातून चारित्र्य घडतं, म्हणजे आपला आत्मिक विकास त्या ठिकाणी बनण्याचं काम हे शिक्षण करत असतं, म्हणजे आत्मिक विकास. म्हणून बघा, आणि म्हणून एका ठिकाणी स्वामी विवेकानंद म्हणतात, उठा, धीट बना, शक्ती संपन्न बना. तुम्ही सगळी जबाबदारी स्वतःच्या शिरावर घ्या आणि जाणून असा की तुम्हीच आपल्या भाग्याचे निर्माते आहात.
तुम्हाला हवे असलेले सर्व साह्य व सर्व बल तुमच्यामध्येच आहे, म्हणून तुम्हीच तुमच्या स्वतःचे भवितव्य घडवा, म्हणजे आत्मिक विकास. म्हणजे शिक्षणातनं हे स्वत्वाचा मी कोण आहे याचा विकास घेत असताना या मूल्य शिक्षणाचे उद्दिष्ट काय आहेत, मूल्य शिक्षण का द्यायचं विद्यार्थ्यांना, मूल्य शिक्षणामधनं काय अपेक्षित आहे. मग चारित्र्य संवर्धन अपेक्षित आहे, विद्यार्थ्याचं आदर्श नागरिक म्हणून निर्माण होणं आवश्यक आहे, राष्ट्रीय एकात्मता आवश्यक आहे का, लोकशाही नागरिकत्वाची संकल्पना, आंतरराष्ट्रीय सामंजस्याचा विचार त्याच्यामध्ये निर्माण व्हावं. या सगळ्या अनुषंगाने विचार केला असता ते विद्यार्थी तो व्यक्ती म्हणून जेव्हा जीवन जगेल तेव्हा निरोगी जीवन त्याला जगता आलं पाहिजे. तो त्या देशाचा आदर्श नागरिक बनला पाहिजे, आपल्या कुटुंबाचा एक पालनहार, आपल्या कुटुंबातील कर्ता पुरुष म्हणून तो पुढे आला पाहिजे. त्याने परिसरामध्ये समाजामध्ये वावरत असताना आदर्श नागरिक म्हणून तो वावरला पाहिजे. सामाजिक बांधिलकी मानणारा समाजातील तो घटक पाहिजे. आपला देशाचा नागरिक म्हणून तो पुढे आला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानवाचं अंतिम ध्येय आहे की माणसाने माणसाला माणसाची रीत द्यावी, माणसाने माणसाला माणसाची प्रीत द्यावी, असं जे कवी म्हणतो त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये विश्वबंधुत्वाचा दृष्टिकोनसुद्धा तयार झाला पाहिजे असं या ठिकाणी म्हणतात. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाविषयी किंवा शिक्षण च्या अनुषंगाने म्हणतात की शाळेत नुसत्या बाराखड्या शिकवायच्या असत्या तर ती गोष्ट निराळी, पण शाळेत मुलांची मने सुसंस्कृत करून त्यांना समाज हितार्थ योग्य आसन वळण लावायचे असते. किती मोठा उदात्त विचार त्यांनी मांडलेला आहे की शाळेमध्ये नुसतं शिकवायचं नाही आहे की मुलांची मने ही सुसंस्कारित करायची आहेत आणि ही सुसंस्कारित झालेली मुलं समाजाच्या हितार्थ किंवा समाजासाठी योग्य लायक आणि बनली पाहिजे, जेणेकरून समाज हा अधिक प्रगतिशील, आधुनिक आणि विचारशील बनला पाहिजे, जगण्यालायक बनला पाहिजे, अशी ते या ठिकाणी शिक्षणाविषयी आपली भूमिका मांडतात. मग हे मूल्य बघत असताना काही निवडक मूल्य आहेत जे की आपण ऐकले असतील, वाचले असतील, तुम्हाला तुमच्या वर्गामध्ये सरांनी शिकवले असतील. शालेय जीवनामध्ये सुद्धा ही आपली मूल्य आहेत की श्रमप्रतिष्ठा, की प्रत्येकानं आपण जे काम करतो आहेत कुठलंच काम कमी नसतं, जास्त नसतं, हलकं नसतं, भारी नसतं, कुठलंही काम आपण मन लावून केलं पाहिजे. खरं तर माणसाची सुरुवातच श्रमप्रतिष्ठेतनं झालेली आहे, श्रमातनं झाली आहे. म्हणून ते आपण लाजरेपणा बुजरेपणा बाजूला ठेवायचा आणि श्रमाला प्रतिष्ठा द्यायची. तुमचं माझं मन संवेदनशील असलं पाहिजे. समाजामध्ये जेव्हा कुठली घटना घडते त्यावेळेस आपलं मन संवेदनशीलतेने समाजाच्या मदतीसाठी आपण पुढे गेलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं मूल्य म्हणजे वक्तशीरपणा. आपण आळशी किंवा आजची गोष्ट उद्या करो असं नाही करता आपण वेळेचे बांधील असलो पाहिजे. जसं आपापल्या वेळेचे बांधील असलो तर सगळी कामं वेळेवर होतात. नीटनेटकेपणासुद्धा एक मूल्य आहे. आपण आपल्याकडे नीटनेटकेपणा म्हणजे फार भरजरी कपडे घालणे असं वगैरे नाही. तुमच्याकडे जी काही कपडे असतील, जे काही तुम्ही जसे असाल तसे, निसर्गानं जसं आपल्याला दिलं आहे तसं आपल्यावरती स्वतःवरती आपण प्रेम करायचं. आपल्या स्वतःवरती प्रेम करत असताना आपण स्वतःला छान ठेवायचं, नीटनेट करायचं. आपल्या कामामध्ये नीटनेटकेपणा दिसला पाहिजे, आपल्या वर्तणुकीमध्ये नीटनेटकेपणा दिसला पाहिजे, राहणीमानामध्ये नीटनेटकेपणा दिसला पाहिजे. ही गोष्ट आपण प्रत्येकानं पाळावी, हे एक मूल्य आहे. स्त्री पुरुष समानता सगळ्यात महत्त्वाचं मूल्य आहे की वर्ण, लिंग, रंग याच्यावरनं कुठलाही भेद करू नये. जसं आपण मान्य करतो तसंच लिंगावरनं कुठलाही भेद करायचा नाही. स्त्री आणि पुरुष हे दोघेही सारखेच आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोन, खरं तर आपण विज्ञान तंत्रज्ञानाचा खूप मोठा वापर करतो आहेत. आपल्याकडे सगळ्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत, आपण टेक्नॉलॉजीचा अनेक प्रकारे यूज करतो. हे सगळं करत असताना तंत्रज्ञानाचा वापर करणं आणि तंत्रज्ञात्मक वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणून आपण आपल्यामध्ये शोधक वृत्ती, संशोधक वृत्ती, विवेकनिष्ठ विचार करायची पद्धत, तर्कनिष्ठ विचार करायची पद्धत, ह्या गोष्टी आपल्यामध्ये आल्या म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन होऊ शकतो. कार्यकारणभाव आम्हाला लावता आला पाहिजे, काय घटनेमागचा कार्यसुसंगतता लावता आली पाहिजे. तोच भाग म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन या शिक्षणातून विकसित होतो. सर्वधर्म सहिष्णुता, की माझ्या धर्माचा मला आदर आहे, सन्मान आहे, तसा तुझा धर्मसुद्धा तुला सन्मानित आदर्श आहे. तर म्हणून मी सुद्धा तुझ्या धर्माचा सन्मान करतो. माझ्या धर्माचा मला सन्मान आहे, तुझ्या धर्माचा सन्मान आहे. म्हणजे एकमेकांच्या धर्माचा सन्मान करणे, एकमेकांमधला मानव धर्म शोधणे, हाच सर्वधर्म सहिष्णुता आहे. सौजन्यशीलता, तुमच्याकडे काळ बदलत असतो, आपल्याकडे कधीकधी अहंकार येतो. अहंकार न काढता इतरांशी सौजन्य भावनेनं वागणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कधीकधी आपल्याकडचं हे सौजन्यशीलतेचं मूल्य हरवत जातं आणि म्हणून या मूल्यांचा प्रश्न तयार होतो. म्हणून सौजन्यशीलता ठेवली पाहिजे. राष्ट्रभक्ती, तुम्ही ज्या
जे काही काम कराल ते प्रामाणिकपणे काम करा. ज्या कामातनं आपल्या देशाचा विकास होईल, आपल्या देशाचं नाव उंचावेल, हे काम म्हणजे राष्ट्रभक्ती. राष्ट्रभक्ती म्हणजे आपण आपल्या ज्या ज्या ठिकाणी आहात, मी शिक्षक आहे, मी प्रामाणिकपणे शिकवणं, नवीन पिढीला खूप चांगलं ज्ञान देणं, नवीन पिढीवरती खूप चांगले संस्कार करणं, हीच माझी राष्ट्रभक्ती आहे. आणि त्यानंतर येते राष्ट्रीय एकात्मता. भारत हा विविधतेमध्ये नटलेला देश आहे. प्रांत, भाषा, वेशभूषा, केशभूषा, खानपान पद्धत, बोली, चालीरीती सगळ्या बाबतीमध्ये आपल्याकडे भिन्नता आहे. तरी आपण राष्ट्र म्हणून एक आहोत. अशा वेळेस आपल्या सगळ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत झाली पाहिजे, असे या ठिकाणी अपेक्षित आहे. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एका ठिकाणी फार म्हणतात की म्हणून शिका मानव्य कला, आत्मविकास साधा आपुला. ग्रामगीतेमधले त्यांच्या या ओळी आहेत की ही मानवी कला कोणती, ही जी 10 मूल्ये तुम्हाला दिसत आहेत, ही मानवी मूल्ये आपण जोपासली, आपोआपच समाजाचा विकास होतो आणि आत्मविकास सुद्धा त्या ठिकाणी साधला जातो. सर्वसाधारणपणे मग शिक्षणातून कोणती मूल्ये पुढे येतात, कोणत्या मूल्यांचे संस्कार विद्यार्थ्यांवर होत असतात. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये किंवा आपल्या संविधानाच्या अनेक कलमांमध्ये ही सगळी मूल्ये आलेली आहेत. स्वातंत्र्य आहे, समता आहे, भातृभाव आहे, लोकशाही समाज व्यवस्था आहे, समाजवाद आहे आणि सर्वधर्म समभाव, ही मूल्ये आपल्यामध्ये सगळ्यामध्ये शिक्षणातून रुजवली जातात. आपण बघा, आपला शाळेमधला परिपाठ घ्या किंवा महाविद्यालयीन जीवनामध्ये तुमचे मतमतांना मांडण्याचं स्वातंत्र्य असेल, एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती असेल, आपण सगळे एकच आहोत ही भावना असेल, किंवा तुमचा जनरल सेक्रेटरी म्हणा किंवा सगळ्या लोकशाहीवादी आपण संस्कार आपण राबवत असतो. शिक्षण प्रक्रिया आपली लोकशाहीवादी आहे. त्या माध्यमातून सुद्धा ही मूल्ये रुजवली जातात. एच.जी. वेल्स एका ठिकाणी म्हणतात, शांती पर्व असो की युद्ध असो, अखेरीस त्यांच्या प्रेरणा तरुण पिढी जिथे शिकवली जाते त्या शिक्षणस्थळीच असतात. कुठलाही तरुण घ्या, हा तरुण कधी आणि कसा घडतो तर तिथल्या शिक्षण संस्था काय संस्कार विद्यार्थ्यांवरती करतात याच्यातनंच तरुण घडत असतो. मग ते युद्ध काळातला असो, शांती पर्वातला असो, कुठलाही असो. म्हणजे बघा, तरुणांवरती प्रभाव पाडणारी सगळ्यात मोठी संस्था कोणती असेल तर शिक्षण व्यवस्था आहे. आणि म्हणून शिक्षण व्यवस्थेमधनं ही मूल्ये तरुणांना. पुन्हा कोणती मूल्ये तर साधारणतः सर्वसामान्य सांस्कृतिक वारसा, आपल्या देशाचा समाजाचा एक वारसा असतो, समान सांस्कृतिक वारसा असतो. त्या वारशाची आपण जोपासना केली पाहिजे. स्त्री पुरुष समानता, पर्यावरणाचे संरक्षण, सामाजिक भिंतींचे उच्चाटन. समाजामध्ये अनेक रंगरूप, जात भेद, प्रांत, भाषा याच्यावरनं भेद असतात. त्या भेदांचं उच्चाटन आपण केलं पाहिजे. छोट्या कुटुंबांचा अंगीकार, राष्ट्रीय दृष्टिकोन सुद्धा आपल्यामध्ये विकसित झाला पाहिजे. खरं तर आपल्या मानवी कर्तव्य जे आहेत भारतीय संविधानामध्ये भारतीय नागरिकांना जी कर्तव्य दिली आहेत कलम 51 क मध्ये, त्याच्यामध्ये 11 जी कर्तव्य सांगितली आहेत त्याच्यामध्ये पर्यावरणाचे संरक्षण, लैंगिक समानता ह्या सगळ्या गोष्टी आल्या आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोन हे सुद्धा आम्हाला सांगितलेले आहेत की शिक्षणातनं हे पुढे आलेलं आहे. छत्रपती शाहू महाराज एका ठिकाणी म्हणतात, ते शिक्षणाबद्दल त्यांनी इतकं मोठं काम केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. आणि मग छत्रपती शाहू महाराज फार सुंदरतेने म्हणतात एका ठिकाणी, शिक्षणानेच आमचा तरुणोपाय आहे, असे माझे ठाम मत आहे. शिक्षणाशिवाय देशाची उन्नती झाली नाही असे इतिहास सांगतो. म्हणजे जिथं शिक्षण नाही त्या देशाचा कधीच विकास होत नाही, त्या देश कधी उन्नती होत नाही. आणि म्हणून शिक्षणाचा विकास झाला पाहिजे. म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये तुम्ही बघितलं असेल की शिक्षणावरती किती मोठा खर्च केला आहे, शिक्षणाचं किती मोठं जाळं त्याने विणलेलं आहे. मग शिक्षणातून अजून काय राष्ट्रीय एकात्मता पुढे येते. आपण ही मूल्य बघितलेलं आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्य, शेवटी मानव हा सगळा मानव प्राणी म्हणून एकच आहे. शांततापूर्ण सहअस्तित्व, आम्ही एकटे राहू शकत नाहीत, आम्हाला समाज आवश्यक आहे. आम्हाला सगळ्या देशाच्या राष्ट्राच्या सीमा ह्या फार नंतर येतात, गौण पडतात मानवापुढे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी सगळ्या देशाने शांततापूर्ण सहअस्तित्व ठेवलं पाहिजे. हे एक सुद्धा एक फार मोठं मानवी मूल्य आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यक्तीनं उत्कृष्टतेचा ध्यास धरला पाहिजे. आज जी गोष्ट मी केली आहे उद्या अधिक चांगले प्रकारे करेल. माझ्या व्यक्तिमत्वामध्ये आता फक्त 3 दोष बाकी आहेत, मी हे 3 सुद्धा काढून ठेवणार आहे. अजून माझ्यामध्ये चांगले गुण मी निर्माण करू शकतो. हा जो माणसाचा उत्कृष्टतेचा ध्यास आहे, त्याची वाटचाल आहे, मग तो व्यक्तिगत पातळीवर असू द्या, सामाजिक पातळीवरती असू द्या, हा जो उत्कृष्टतेचा ध्यास असेल तर आदर्श समाज असतो. महात्मा गांधी एका ठिकाणी म्हणतात की माणसाच्या शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक अंगातील उत्कृष्टतेचा विकास अभिव्यक्ती म्हणजे शिक्षण होय. म्हणजे व्यक्तीचा शारीरिक विकास झाला पाहिजे,
मानसिक विकास झाला पाहिजे, आध्यात्मिक विकास झाला पाहिजे आणि त्याच्यामधली उत्कृष्टतेचा विकास झाला पाहिजे. हे देणारं जे काय असेल ते शिक्षण आहे. म्हणजे शिक्षणातून किती मूल्य रुजवले जातात हे या ठिकाणी आपल्याला दिसतं. खरं तर शिक्षणामधून सर्वांगीण विकास, विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व घडलं जातं आणि त्यातून विद्यार्थी घडत असतो. आता अभ्यासक्रम जे असतात बघा, त्या अभ्यासक्रम महाविद्यालय शाळांमध्ये जे विषय असतात ते विषय शिकवले जातात. त्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांच्या अंगी नवनवीन मूल्ये त्या ठिकाणी रुजवली जातात. जसं आपण पाहिलं की साहित्याचा अभ्यास करत असताना साहित्यामधनं त्या विद्यार्थ्यांच्या मनावरती एक ह्याचे संस्कार होतात की सौंदर्यशास्त्राचे संस्कार होतात. त्याच्यामध्ये रसिकता येते, तो संवेदनशील होतो. तो एखाद्या भावनिक कवितेवरती आपण त्याचं मन हेलावून जातं. म्हणजे हा विकास त्याच्यामध्ये होतो. इतिहास हा विषय जो आहे समाजशास्त्रामधला, तो व्यक्तीच्या अंगी सांस्कृतिक एकत्वाची भावना, आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन, प्रेम, आदर, राष्ट्रप्रेम या गोष्टी त्याच्यामध्ये त्या मूल्यांच्या रूपाने त्या विद्यार्थ्यामध्ये टाकल्या जातात. गणित, शास्त्र हे विषय जर असतील तर विद्यार्थ्याच्या अंगी तर्कशुद्ध विचार करण्याची पद्धत, एखाद्या प्रश्नाकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून बघण्याची त्याची पद्धत, निरीक्षणाची सवय, जिज्ञासू वृत्ती, मानवतावादी दृष्टिकोन आणि त्याच्यामध्ये एक संशोधक वृत्ती जोपासल्याची दिसते आपल्याला. म्हणजे प्रत्येक विषय, राज्यशास्त्र ही कोणती राज्यसंस्था चांगली, कुठला राज्य प्रकार, कुठली शासन प्रकार समाजाला उपयुक्त आहे याबाबत तो विचार करू शकतो. मानसशास्त्र, भूगोल असेल, म्हणजे सगळे विषय जे असतात त्या विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची पेरणी, त्या विद्यार्थ्यामध्ये एक एक गुण विकसित करणारे असतात. याशिवाय शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये अनेक उपक्रम असतात. कोणते उपक्रम असतात? साधारणतः शाळेमध्ये आपण NCC, स्काउट गाईड, रेड क्रॉस हे जे खेळ असतात, या गोष्टी असतात. तशा महाविद्यालयीन जीवनामध्ये राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना असते, विद्यार्थी विकास मंडळ असतात, तुमचे वाङ्मय मंडळ असतं, अनेक स्पर्धा परीक्षा समिती असतात. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा असतात, वाङ्मयीन स्पर्धा असतात, क्रीडेच्या स्पर्धा असतात, वार्षिक गुणगौरव समारंभ असतात. या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांच्या अंगी अनेक संघटन कौशल्ये, व्यक्तिमत्व विकास, सदाचार, सद्भावना, प्रेम, जिव्हाळा, स्वतःला अभिव्यक्त करणे अशा अनेक गोष्टींचा विकास त्या ठिकाणी होत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी विद्यार्थी जातो ते महाविद्यालयाचा परिसर कसा आहे, तो निसर्गरम्य परिसर, प्रशस्त वातावरण असेल, प्रेमळ अनुभवी शिक्षक, हे वातावरण जर हेल्दी असेल त्या विद्यार्थ्यावरती मूल्यांचा प्रभाव किंवा त्या विद्यार्थ्यांमध्ये चांगले मूल्ये लवकर रुजवल्या जातात. आणि शिक्षण व्यवस्थेमधला सगळ्यात महत्त्वाचे घटक कोण असतील ते म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी. ह्या दोघांचं परस्पर नातं कसं आहे आणि मग हे नातं कसं आहे ते विद्यार्थ्यांच्या एखाद्या गुणाच्या बाबत शिक्षक तेच करतायत का? शिक्षकामध्ये नीटनेटकेपणा, आपल्या विषयाविषयीचं प्रचंड ज्ञान, सहानुभूती, सौजन्यशीलता, विद्यार्थ्यांविषयी प्रेम, कष्ट करण्याची तयारी, ह्याच गोष्टी असतील, नैतिकता, विवेक, तर विद्यार्थी आपोआपच शिक्षकांचे आदर करतात. आणि मग हे आदर पावलेले शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये नवीन मूल्यांची रुजवात करतात, विद्यार्थ्यांवरती चांगले संस्कार करू शकतात. ही गोष्ट त्या ठिकाणी आपल्याला दिसते. अशा प्रकारे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वेगवेगळ्या माध्यमातून येत असतात. आणि मूल्य शिक्षण हे का आवश्यक आहे? कारण हे ढासळती समाज व्यवस्था, बऱ्याचदा असं म्हणतो आपण, अवतीभोवतीचं वातावरण गढूळ होत चाललं आहे. मग मूल्ये ढासळत आहेत, अपप्रवृत्ती कधी कधी पुढे येतात. मग अशा काळामध्ये आपल्याला मूल्ये आवश्यक आहेत असं वाटतं. आणि मग मूल्यांचा अभ्यास सुरू होतो. थोडासा चंगळवाद, भौतिकवाद पुढे येतो आणि व्यक्तीची माणुसकी हरून जाते काय, ह्या गोष्टी होतात. खरं तर प्रत्येकाच्या अंगामध्ये नीतिमत्ता असेल, जिथं असेल नीती तिथं कसली भीती, हा एक भाग आहे. जसं आपण एखाद्या नवीन गावात जात असतो किंवा आपण रस्ता, महामार्ग किंवा महामार्गाने जात असताना आपल्या गाडीमध्ये गुगल मॅप असतो. तो गुगल मॅप आपल्याला बरोबर स्थळी नेऊन पोहोचत असतो. तसं आदर्श जीवन जगण्यासाठी हे नीतिमूल्ये गुगल मॅपचं काम आपल्या आयुष्यामध्ये करत असतात. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं तर फार मोठी गोष्ट होईल. धन्यवाद.